So today I'm joined by my mother and we are going to talk about the health change which she has gone through. Finally, she has been on the correct nutrition and she has not taken my word for granted. And so hello mommy. Hello. So मला सांग, what is your last 3 months? How has your last 3 months look like? मस्त. मला खूप छान वाटतंय. मी त्याचं ऐकून आता त्याप्रमाणे चालू केलंय. तर छान वाटतंय मला. काय काय चालू केलेस काय? मी त्याने सांगितल्याप्रमाणे भात, चपाती आणि मुख्य म्हणजे साखर सोडली. चहा पण म्हणजे चहा मी पिते, चहा मला आवडतो, पण तो मी पूर्ण विदाऊट शुगर पिते. आणि स्टिविया पण टाकत नाही नाही काहीच नाही टाकत मी. मला आवडतो तसा चहा आणि आता मला सवय झाली. छान वाटतं तो चहा पिताना. इवन मला स्टार्टिंगला म्हणजे जेवण म्हटलं की आपल्याला कसं पूर्ण भात, चपाती वगैरे हवं असतं. पण आता मी नाही खात. भात पण नाही खात. कधी अगदीच म्हणजे मला वाटतं महिन्यातनं एखाद वेळी खाल्ला असेल मी. खाते मी. अगदी काय वेगळं बनवलं तर ॲज अ ट्रेडिशनल आपलं काहीतरी ओकेजन असेल तर. आणि मी म्हणजे भात, चपाती नाही खात. त्याऐवजी मी बाजरी, ज्वारीची भाकरी तेच म्हणजे प्रिफर करते. नेक्स्ट क्वेश्चन इज की तू ॲक्च्युली भात चपाती सोडलीस, तू खातेस काय नेमकं? ओके. मी जास्त करून आम्ही नॉनव्हेज खातो. त्यामुळे चिकन, एग्ज आणि पनीर, सगळ्या भाज्या मला आवडतातच. त्यामुळे मी भाजी पण खाते आणि त्याच्याबरोबर एक भाकरी. मग ती ज्वारी असो, बाजरी असो, भाकरी खाते. मग जेवल्यासारखं वाटतं मला. तो पण एक मोठा पॉईंट असतो ना, की जेवल्यासारखं वाटलं पाहिजे, पोट भरलं पाहिजे. तर ते भाजी, चिकन हे जास्त प्रमाणात खाते आणि भाकरी एक जोडीला भाकरी. म्हणजे आपण शक्यतो उलटं असतं आपल्याकडे. चपाती, भात जास्त आणि भाजी लावून कमी लावून खाणं, खातो. लावून खाणं. पण नाही, तसं नाही. माझं भाकरी लावून असते आणि भाजी आणि चिकन हे जास्त प्रमाणात असतं खाणं. त्यामुळे आता माझ्यात फरक झालेला आहे थोडा. म्हणजे मला जाणवतोय. काय फरक झालाय? लाईक आपण तुझे ब्लड रिपोर्ट्स केले आणि वजन आणि सगळं सांग. माझं वजन म्हणजे 79 किलो होतं. आज खूप वर्ष होतं आणि आत्ता माझं वजन केलं आहे मी. जवळजवळ 5 किलो वजन मी ह्या 3 महिन्यात कमी केलं आहे. 74 पर्यंत आणलं आहे आणि आता असंच चालू राहिलं तर मी अजून मला भरपूर कमी करायचं आहे. मला वाटतं 15 kgs होता आपण. नाही नाही 54 पर्यंत तरी आणलं पाहिजे. ॲटलिस्ट आपण 55. हां आपण तुझं टेस्ट केलं होतं, बॉडी कंपोजिशन हां अनालिसिस केलं होतं. सो वी गॉट टू नो की यू हॅव टू लूज मोर 21 kgs हां राईट. टू गेट टू द आयडियल बॉडी वेट. हां, सो मे बी येस ॲटलीस्ट 10 kgs अजून. अजून करायचं आहे आणि असंच राहिलं तर होईल. कारण ह्याच्या आधी पण म्हणजे मी आणि ब्लड टेस्टचं काय? ब्लड टेस्ट पण माझं ॲक्च्युली मला शुगर आली होती. आताच 1 वर्षभरापूर्वी माझं शुगर डिटेक्ट झालं होतं. त्यामुळे HbA1c. HbA1c पहिलं एक जस्ट बॉर्डर लाईनवर होती मी. त्यानंतर अचानक 6.9 पर्यंत गेलं होतं. म्हणजे बॉर्डर लाईनच्या थोडं क्रॉस झाली. डायबेटिक. डायबेटिक हे झाले. पण आत्ता माझं आलंय पुन्हा 6.1 वर आलंय. म्हणजे 6.9 वरून 6.1 1 वर आलंय आहे. HbA1c चा मेट्रिक. आणि फास्टिंग इन्सुलिन आता परत करणार आहे आपण. सो वी विल गेट टू नो मोर अबाउट दॅट. आणि मी काहीतरी सांगितलं होतं तुला की हे तुला आता करावं लागेल. एक कोल्ड टर्की राईस क्विट खात होतीस तू मध्ये मध्ये. हां ते आता मी पूर्णच बंद करणार आहे. रिझल्ट यायला लागलेत म्हणजे आलेत मला. त्यामुळे आता माझा आहे की हां आता हे आपण असंच चालू ठेवायचं. त्यामुळे मी राईस तर आत्ता म्हणजे ह्या ह्याच्यात तर मला वाटतं आपण
तो हे केल्यापासून हा. आणि हे माझे रिपोर्ट्स आत्ताच केले त्यापासून मी आदित्याचा भात खाल्लेलाच नाहीये मी. बर्थडे सेलिब्रेट करताना खाल्लेला आपण. हा तेवढंच, त्याच्यानंतरच मी मला वाटतं रिपोर्ट्स केले. हा. त्यामुळे तेव्हापासून तर मी अजून राईसला हात लावलेला नाहीये आणि बस असंच राहिलं पाहिजे. राईस नाहीच खाणार आहे मी. आणि काय मग खाणार काय? अंडी हा, अंडी किती मी खायची? आता किती खात होती जाणं, किती वाढवायची आता? आता मला दिवसाला मला वाटतं 3 मी आता म्हणजे हळूहळू वाढवलंय. म्हणजे आपण कसं एक आता मी 2-3 अंडी खाते दिवसाला. 5 खायला पाहिजे दिवसात. ओके, आता मी आता जसं सांगणार तसं मी वाढवणार करणार. बघू, म्हणजे प्रयत्न तर माझा चालूच आहे तो, कारण मला व्हायचं आहे या ह्याच्यातून सगळ्यातनं बाहेर पडायचं आहे. त्यामुळे मी आता ते फॉलो करणार सगळं. माझं बीपी मेन म्हणजे कंट्रोलमध्ये आलंय. त्यामुळे मला आता खूप फ्रेश वाटतं, म्हणजे छान वाटतं मला आता, फ्रेश वाटतं. मी इवन आता मी सगळी घरातली कामं स्वतः करते. ते एक मेन प्लस पॉइंट झालेला आहे मला. म्हणजे ऍक्टिव्हनेस अजून आलेला आहे. जे तू हा, करतोस ते मी करते. मध्ये म्हणजे मला खूपच त्रास आला होता एकदम हे, पण आता त्यातून मी बाहेर पडतेय. म्हणजे आता माझं एक रेग्युलर ॲक्टिव्हिटीज मी चालू केलेल्या आहेत. बाहेर वॉकिंग म्हणा किंवा माझ्या घरात एक्सरसाइज म्हणा, त्या सगळं मी आता चालू केलेलं आहे. वे प्रोटीन? हां, प्रोटीन पण मी मध्ये मध्ये घेत होती. त्याची अजून मला तेवढी हे नाही झाली आहे. आम्हीच संपवून टाकलं. हां, पण ते पण मी म्हणजे आता म्हणजे वे हळूहळू प्रोटीन पण चालू केलंयस तू? केलंय. म्हणजे मी रोज घेत नाही, पण मी आता ते पण म्हणजे आता मला जर स्वतःला फिट ठेवायचं आहे तर ते सगळं करावंच लागणार आहे. आता ज्याप्रमाणे हा सांगणार त्याप्रमाणे आता मी वागायचं असं ठरवलेलं आहे. कारण मला आता हे मिळत चाललंय. मला सगळे म्हणतात की तू त्यापेक्षा आता जरा बारीक झाली आहेस. नेहमी जशी मी दिसायची त्या हिशोबाने मी बारीक वाटते. म्हणजे आता मला समोरून लोक पण म्हणतात की आता तू जरा चांगली वाटते अशी, एकदम हे नाही वाटत. मला पण छान वाटतं ना ते ऐकायला. काय बोलायचं अजून आपण? काय आता जे चालू आहे एक्सरसाइज हे ते. आणि एक्सरसाइज पण करतेस ना तू? हा, कारण मला पूर्वी मी एक्सरसाइज करायची. ऍक्च्युली मी स्पोर्ट्स पर्सनच आहे पूर्वी, म्हणजे मी माझ्या यंग एजमध्ये. आणि मधले काही वर्ष मात्र मी सगळं सोडलं होतं. नंतर पण मी एक्सरसाइज करायची, पण तरी काही मला रिझल्ट्स मिळत नव्हते. कारण माझं आज खूप वर्ष वजन आहे, म्हणजे 75च्या वरच आहे मी तेव्हापासून. आता मध्ये माझं खूपच वजन वाढलं होतं, 79 पर्यंत गेली. पण मला काहीच फरक पडतच नव्हता त्याने, नुसत्या एक्सरसाइजने. तुझा मसल मास जास्त होता, पण ॲज इन आपण टेस्ट केला ना, आपण अराउंड 29 होता ना. म्हणजे स्टँडर्डमध्ये लाईक ऑलमोस्ट एक्सिलेंटच्या इकडे होता. म्हणजे बिकॉज स्पोर्ट्समुळे तुझा मसल मास तू पुट ऑन ठेवलायस, तर मेंटेन केलास. पण मी म्हणून आत्ता मला कसं, मी हे दोन्ही केल्यामुळे मला वाटतं फरक, एक्सरसाइज पण आणि मग आता मेन म्हणजे खाण्यावर कंट्रोल आणल्यामुळे मला वाटतं ते आणि गरज आहे. म्हणजे तुला काय वाटतं एक्सरसाइज म्हणजे, दिस इज जस्ट ओपिनियन मला विचारायचं आहे. सो हे मी सांगत असतो सगळ्यांना की एक्सरसाइज करून वजन कमी नाही होणार, उलट एक्सरसाइज करून माणूस दमेल आणि प्रॉपर न्यूट्रिशन पोषण नसणार तर ते अजून त्याच्यावरती अजून. हो, कारण मला आहे तो अनुभव, कारण मी आज करते. म्हणजे माझं एक्सरसाइज करणं चालूच होतं, ते त्यालाही माहिती आहे. मी एक्सरसाइज नेहमीच करायचे, पण माझं वजन कधीच कमी झालं नव्हतं. आणि आता म्हणजे मी जसं माझ्या खाण्यात चेंज केलाय असं त्या ह्याच्यामध्ये आता माझं जर 5 किलो ह्याच्यात कमी झालंय, तर मला वाटतं म्हणजे मी हे असंच चालू ठेवलं, कारण कुठची गोष्ट लगेच होत नाही, बरोबर. वेळ तो लागतो. जेव्हा मी पहिल्यांदा तुला सांगितलं होतं की हे सोडायचं चपाती, तेव्हा तुला कसं वाटलं होतं? हा, ते काय ना, तेव्हा मी जरा येडा होतो ना. नाही, असं म्हणजे लहानपणापासून सवय असते ना ती खाण्याची आपल्याला, आणि
तुला माहितीच आहे मी तर खाण्याची किती शौकीन आहे, फुडी. म्हणजे मला खाणं म्हटलं की मला कोणीही रोखलेलंही आवडत नव्हतं असं की काय. हा, भरपूर नव्हती खात, पण मला सगळं खायला आवडतं. नवीन नवीन पदार्थ पण मी ट्राय मला करते. म्हणजे हा तसा माझ्यावरच गेलेला. तसे पप्पा नेहमी म्हणायचे, बरोबर, हा तुझ्यासारखा आहे खाण्याचा शौकीन. पण ठीक आहे, खाण्याचा अतिरेक करू नये हे मला आता समजलंय. तसं आम्ही एवढं आणि करत नव्हतो, अतिरेकची पण गोष्ट नाही, आपण चांगलंच खातोय ना, हा आपण चांगलंच खातो आपण. फक्त पण एक फूड थोडं ग्रुप सोडतोय आपण. पण त्यावेळेला एवढं नॉलेज नव्हतं की काय आपल्या हेल्थसाठी आता चांगलं पण आहे. हा, आपण आता मोजून खात नाही कुठे, आपण बरोबर पोट भरून खातो. खातो पोट भरून, कारण पोट तर भरलंच पाहिजे, त्याशिवाय आपल्याला जेवल्याचा पण एक आनंद तो पण मिळालाच पाहिजे ना. हा. फक्त काय की कशावर भार दिला पाहिजे, काय खाण्यावर, आणि हे मेन हे गायडन्स जर आपल्याला मिळाला तर त्याचा मला वाटतं फायदा होतो. की काय खाल्लं पाहिजे आणि काय नाही खाल्लं पाहिजे. कारण बोल बोल. कारण आपल्याला तेवढं कळत नाही. आपण आपल्याला जे आवडतं, जे छान दिसतं, चविष्ट लागतं म्हणून आपण त्या गोष्टी खातो, राईट. पण त्यातूनही आपल्याला आपल्या शरीराला ते कितपत झेपतंय आणि त्याचा आपल्या शरीरावर काय परिणाम होतोय हे पण आपल्याला बघायला पाहिजे. त्यामुळे त्या हिशोबाने आपण थोडं खाण्यावर कंट्रोल ठेवला पाहिजे, असं मला म्हणजे आता मला हे कळलंय. तर आता एक दिशा मिळाली आहे, त्या दिशेकडे मला जायचंय. आणि तो एक गोल ठेवलाय मी की मला एवढं वजन कमी करायचंय आणि माझे रिपोर्ट्स आता जर ज्या प्रकारे आलेत तसे अजून व्यवस्थित आले पाहिजेत. हा माझा गोल आहे. नंबर्स कमी झाले पाहिजे, एक परफेक्ट. आणि ते मी तुला सांगितलं ना कोलेस्ट्रॉल बद्दल. कोलेस्ट्रॉल चांगलं असतं, वाढलेलं खराब नसतं. हा, तर ते आता मला अजून तेवढं म्हणजे त्या बाबतीत मला काही कळलेलं नाहीये. हा, कोलेस्ट्रॉल काय नाही, कारण आय एम नॉट अ सायन्स स्टुडंट. मी काय सायन्सची स्टुडंट नाही आहे, शाळेत अभ्यास केला तेवढा शाळेचा. तर हे जे अप्रोच आहे आता तुझ्या एजचे पण, कारण आता एक भीती ती पण असते ना की आपलं आता वय यंग एज मध्ये कसं ते ना काय असतं, मेसेज असेल की तू बोलतेस, जर स्ट्रेट टू कॅमेरामध्ये बघून बोलतेस तुझ्या एजच्या बायकांना. नाही, हे म्हणजे आता खरी आपल्याला खाण्यात आपण काय खातो आणि काय करतो, प्रोटीन. आणि ऍक्च्युली प्रोटीन इंटेक हवाच आता आपल्या, कारण आपल्या शरीराची जी झोप जाते हे प्रकार. आणि लेडीजला मला वाटतं हे गरज असते, सगळे विटॅमिन्स मिळणं आणि प्रोटीनचं तर जरुरी आहे आणि हे डॉक्टरही सांगतात. त्यामुळे ते आपल्याला खायचं काय तर ते आपल्याला समजलं पाहिजे. त्याच्यासाठी आपल्याला एक न्यूट्रिशनिस्ट जो आहे, ज्याला हे माहिती आहे, त्यांनी अभ्यास केला आहे, जे त्याच्यावर पूर्ण म्हणजे त्याचा अभ्यास करतात त्या गोष्टीचा, तर त्यांच्याकडून जर आपल्याला ते जर ज्ञान मिळालं तर त्याचा फायदाच होतो. जसं आता मला झालंय, म्हणजे मी स्वतः अनुभवलंय घरीच. कारण आहे त्याचा फायदा मला झालाय. आणि आता मी स्वतःला ठरवलंय की मी तो सांगतो तर त्याप्रमाणे मी तसं बनवणं मला आवडतंच. किचनमध्ये काम करणं हे प्रत्येक स्त्रीला आवडतं. आता मला असं वाटतं स्त्रिया हे स्वतःकडे लक्ष देत नाहीत. मी तुला खाण्यापिण्यामध्ये गोष्ट सांगायचो, मी आता हे मी ऑन कॅमेरा बोलतोय की ना, काय पण उरलेलं असायचं तर तू ते आपण फूड वेस्ट होऊ नये म्हणून खातो. पण आता मला कळलंय नाही एक्सेस राईस असायचं तर राईस खाल्लं, एक्स्ट्रा चपाती आपल्या शरीराला घातक असतं. म्हणजे प्रत्येक स्त्रीचा मला वाटतं एक आहे, म्हणजे हे मी नोटीस केलंय लहानपणापासून आहे. म्हणजे बहुतेक ज्या गृहिणी असतात त्यांचं हा पॉइंट ऑफ व्ह्यू असतो. तर तो आता बदलला पाहिजे. म्हणजे मी हे नोटीस केलंय की तुझ्यामध्ये त्याने मला एक करून एक की बाबा नको खाऊस तू नेमकं खा. आणि हे म्हणजे ती पण एक हॅबिट आपण म्हणजे मी काय बोलतो तो की मी काय नोटीस केलंय की जेव्हा पण तू लहानपणापासून की ना, समजा कोणी चपाती खाल्ली नाही घरी, एक्स्ट्रा असेल चपाती 2 किंवा 1, नाही थोडा भात उरला,
तर थोडासा उरला आणि तू शेवटला हा जेवायचीस. शक्यतो हां, शक्यतो शेवटला जेवायचीस. आणि म्हणजे वाचलेलं असायचं ते. आता कधी कधी कमी भेटायचं, पण कधी मोस्ट ऑफ द टाइम्स ते एक्स्ट्रा चपाती आणि हे ते एक्स्ट्रा खायची, कारण फेकायची नाही. आता मी तुला ओरडलो होतो की हे असं करायचंच नाही, म्हणजे बरोबर. तुला जेवढी भूक आहे तेवढंच खायचं. दुसऱ्याने नाही खाल्लं म्हणून आपण वेस्ट जाईल म्हणून हे नाही, फ्रीजरमध्ये ठेवायचं. ऑर एल्स गिव्ह इट टू सम वन हू नीड्स इट, नाही तर कोणाला तरी द्यायचं. नाहीतर मी बोलतो ते डस्टबिनमध्ये टाकायचं ॲट द एंड. ते झालं आता, शिळं हा झालं. आणि आता म्हणजे मुळात मी आता कमीच बनवते. त्यामुळे हां, आणि नाही काप्स तर मोस्टली आता बनतच नाही आपल्याकडे. कार्ब्स बनतच नाहीत, त्यामुळे आता नाहीच, म्हणजे साधारण जेवढं असेल तेवढं मोजून आणि मापूनच कसं बनवतो. ज्वारीची भाकरी आणि तेवढं ते काय दुसऱ्या दिवशी पण खाऊ शकतो आरामात. हा ते उरले आपण नेक्स्ट डे खाऊ इवन शकतो. चिकन आणि सगळं. हा त्यामुळे त्या गोष्टी तशा वेस्ट जात हां, नाहीत. ओव्हर इटिंग होत नाही. ओव्हर इटिंग होत म्हणजे नाही. ओव्हर इटिंग म्हणजे काय, की भूक लागली नसेल, पोट भरलं असेल तरी पण आपण हा थोडंसं वाचलं तरी खातो. तर तेव्हा ते नाही खायला पाहिजे. ते यू कीप इट इन द फ्रीझर आणि देन मे बी यू इट इट टुमॉरो मॉर्निंग, तसं काहीतरी. दिस वॉज इट. थँक्यू. थँक्यू. आणि खूप बरं वाटलं. नाही फर्स्ट अनऑफिशियल एपिसोड बनवू. ओके, मोर ऑफ दिस विल कम. आणि ऑल द बेस्ट. थँक्यू. डिनरमध्ये आता अंडी खा, चिकन येस. खा. चलो, बाय बाय. बाय बाय. टेक केअर गाईज.